सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Bhaiya. Happy birthday to you. आणि जेव्हा जेव्हा आम्हाला धर्म विचारला तेव्हा तेव्हा आम्ही आमच्या शिवबांच्या त्यागाचा इतिहास सांगतो आणि अशाच ऐतिहासिक की करोड़ों की भक्ति में एक दिलदार हस्ती है। माननीय श्री रवींद्र अमोलदादा इतकी चांगली एंट्री अमोलदादांची पण झालेली आहे आणि अगदी थोड्याच वेळात आपण अवसराचा कार्यक्रम घेणार आहोत.
धरती में एक दिलदार हस्ती है जिसका नाम है। आता तुम्ही माझ्या मागणं घ्या, आवाज एकच आहे म्हणतो औषध करा. तुमच्यासाठी काहीतरी मित्रांनो, तुमच्यासाठी काहीतरी. गौरव जाधव, अमोल जाधव, योगेश शिरोके, आदित्य जाधव, सूरज कुमार. भैयांचे जवळचे किती आहे? भैयांचे जवळचे किती? याचा हात वर करा फक्त, संपर्क करा. तिथं प्रत्येकाला वाटतं आतापर्यंत भैया वाघापूरचे मार्ग तिथे तिथं असलेल्या कित्येक जणांना वाटतं की भैया आज नाहीये. तर त्यांच्यासाठी मी एवढंच सांगेन की खूप चांगलं दृश्य आहे. मला वाटतं समोरच्या लोकांनी पाहिजे बरं होईल. मला वाटतं भैया समोर असलेल्या लोकांना पण खूप आतुरता आहे. जी केम आटा चक्की माझी दळणाची कटकट मिटली. टॅन 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 टॅन. गहू, ज्वारी, बाजरी, मिलेट, स्पाइसेस, सिरियल्स, ग्राइंड एव्हरीथिंग हियर. जी केम आटा चक्की. टॅन 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 टॅन. जी केम आटा चक्की आता सर्व धान्य दळा घरच्या घरी. अनंत ट्रेडिंग कॉर्पोरेशन, शाही मस्जिद जवळ, राजपथ, सातारा. टॅन 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 टॅन. भैया 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 येस येस आलो आलो 2 मिनिटं. मला असं वाटतं सूत्रसंचालक फक्त सूत्र हलवू शकतो, माणसं हलवू शकत नाही. तर माणसं धर्मवीर संभाजी महाराज की जय श्रीराम. प्रथमतः सर्वजण आपण युवक वर्ग, सर्व माता भगिनी व पूर्ण आदरणीय व्यासपीठ, आज माझ्या वाढदिवसानिमित्त जे जे सर्व भागातून, शहरातून, पेठेतून जो युवक वर्ग आला त्याबद्दल सर्वप्रथम मी या युवक वर्गाचं अतिशय आभारी. कारण का मला जसं कळतंय तसं पहिल्यांदीच वाढदिवस हा दरवर्षी इतका पाऊस असतो तरी सुद्धा युवकांची संख्या व महिलांची, सर्व नागरिकांची संख्या ही जास्त असते. आज जसं निसर्गानं तुमच्या आशीर्वादाला साथ दिली की बाबा पाऊस नाहीये आणि पहिल्यांदाच माझा वाढदिवस बिना पावसाचा आपल्या आशीर्वादानं हा साजरा होतोय, अमोल भाऊ साजरा होतोय, त्याबद्दल मी आपण इथं आल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देतो. आपल्या सर्वांचे लाडके नेते श्रीमंत छत्रपती नामदार देवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याही शुभेच्छा फोनद्वारे आल्या. अधिवेशन चालू आहे, महाराज साहेबांना काही जमलं नाही, बाबांचा आशीर्वाद आणि शुभेच्छा आहे आपल्या कायम बरोबर आहे. मुळात म्हणजे आज हे त्यांनी वाढदिवसाचं नियोजन केलं. हे देवेंद्र असेल, रुद्र, राजेंद्र, प्रतीक, निलेश, विजू,
अशी असंख्य जे शिलेदार आहेत या रवी ढोणीला उभं करण्यासाठी त्यांनी खूप धडपड केली. माझ्यातून कधी कधी नाव घ्यायची राहून जातं, कारण का कार्यक्रम मोठा असतो. तरी बाबा मोठ्या मनानं मला माफ करा, कारण का तुमचे हे प्रेम दिवसेंदिवस सतत वाढत जाते. त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो. दुसरा विषय की आज युवकांनी सर्वांनी मिळून हे फ्लेक्स वगैरे शहरात लावले. बरीच चर्चा उलटसुलट होती की बाबा काय नक्की विषय काय. तर एक सांगायचं म्हणजे महत्वाचं की जे चांगलं पेरलं असतं ते चांगलंच उगवतं. बऱ्याच जणांनी मला विचारलं की बाबा भैया फ्लेक्स लावले, तुम्ही इच्छुक जास्त पोस्टला मोठ्या आहात, नगराध्यक्ष पदाच्या किंवा अजून पुढच्या पोस्टला आहात का? नगराध्यक्षाच्या चांगल्या पद्धतीनं आपण जे आपले मार्गदर्शक आहेत, आपल्या सर्वांचे नेते बाबाराजे यांच्या नेतृत्वावरच आपण आयुष्यावर काम करणार आहोत. बाबा जे सांगतील त्या पद्धतीनेच आपण पुढे जाणार आहोत. आज पुन्हा एकदा मी सर्व युवकांचं सर्वांचा आभारी की आपण माझ्या वाढदिवसानिमित्त इथे जमला, त्याबद्दल धन्यवाद. मुळात म्हणजे माझ्याकडून कधीही कसलीही मदत लागली तर नेहमी ढोणे कुटुंब ढोणे परिवार हा सातारा शहराच्या युवकांच्या नागरिकांच्या नेहमी मदतीला जाऊन गेलेला आहे. त्याचप्रमाणे आज बाबाराजे इथं ऐकायला नसतील तरी बाबांचं जेवढं आपण कौतुक करू तेवढं कमीच आहे. कारण का सुखात सगळेजण साथ देतात, पण अडचणीत आणि कायम एक वडीलधारी म्हणून एक मित्र म्हणून बाबांनी आपल्या खूप मला सहकार्य केले की एक कुटुंबासारखं बाबाराजेंनी माझ्यावर लक्ष ठेवलं. येणाऱ्या संकटाला नेहमी बाबांनी खूप सहकार्य केले. आणि आज जे उभा आहे जसं युवकांचं माता भगिनींचं श्रेय आहे, तसंच हे सगळ्यात जास्त श्रेय म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते बाबाराजे यांचं आहे. कारण का कामं समाजात करताना खूप अडचणी येत असतात. आता मधला छोटासा विषय, माझ्या वार्डात एक दुर्घटना घडलेली ऍक्सिडेंटची, त्यामध्ये त्या आपण युवती जखमी झाल्या. त्यात थोडस विरोधकांनी त्या माणसाला माझ्या विरुद्ध खोटी तक्रार करायला सांगितली. तर त्या तक्रारीचं मुळात नाही ते काही तथ्य नव्हतं. माझं काम आहे की मला जिथं फोन येईल त्या ठिकाणी जाणं हे माझं काम आहे. आज आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला म्हणजे ही कामाची माझ्या पोचपावती मला मिळते. आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज वाढदिवस माझा साजरा झाला. आपण सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. कुणाचं नजर चुकीनं माझ्या तोंडातून नाव घ्यायचं राहिलं असेल तर मोठ्या मनानं माफ करावं. आणि आपण इथं आल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सातारा. तुझ्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. मला माहिती आहे तुम्ही टाळ्या वाजवणार नाही, कारण सध्या ती परिस्थिती नाही आहे. एवढी धडपड, एवढं कष्ट एका माणसासाठी जर होत असेल
या सगळ्यांबरोबर खाली घेऊ नको म्हणा तुम्ही पुढसारखी मग नंतर लावणार आहे मोठ्या पुढे गेला मोठ्या पुढे गेला एका जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यांचा वाढदिवसचा एका हातवर करून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मित्रांनो, त्यांचा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसासाठी एक सत्कार, एक खंडना, इतका चपराकीचा तरुण महिलापेक्षा महाबल लिडर तितकाचा माझ्या तीसरा माणूसचा कार्यकर्त्याचा नगरसेवका जनसेवका जननायका सरकारी वाढदिवस माननीय रवींद्र भैया डोळे. अंधाराचा रवींद्र आहे आणि त्याच मला भेटण्याचं तुमची नावं घेता येईल. त्यामुळे जाताना मला भेटून जा, जाताना मला भेटून जा. कुणाल चव्हाण यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. जाताना मग माननीय श्री शिंदे करतात यांचं सुद्धा खूप खूप पैठणवरून आलेले आहेत स्वागत. यांचं खूप 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 स्वागत. चला दादा, थोडीशी जागा द्या, थोडीशी जागा द्या, दुसरा जागा द्या. दादा माननीय योगेशदादा चौरे यांचं सुद्धा आगमन झालेलं, त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत. खूप सुरुवातीपासून सुद्धा एक शिलेदार त्यांचं सुद्धा नाव होतं. मी सगळ्या पत्रकार मित्रांचं सुद्धा खूप खूप स्वागत करतो. थोडीशी जागा द्या, एक मिनिट दादा, थोडीशी जागा द्या दादा. पाहुणे एक साईडला जाऊ द्या, एक साईडला येऊ द्या. मित्रांनो दोन मिनिटं, एक मिनिट मी राहतो, एक मिनिट मी उभं राहतो इथं, मी उभं राहतो एक मिनिट. मित्रांनो एवढ्या हो 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 एक मिनिट दादा, झालेली जी आहे ती या साईडून जाऊ द्या. एक मिनिट जाऊ द्या. तसंच आपण आला सिद्धांत आम्ही याचं सुद्धा खूप खूप आगमन झाले. मी विनंती करतो, जागा द्या मित्रांनो, जागा द्या. काका मागे सरकार मी सगळ्यांना विनंती करतो, जे बाहेरून आलेले त्यांना आधी येऊ द्या. जे बाहेरून आले त्यांना आधी येऊ द्या.